सर्वांना क्रांतिकारी जय लवजी. मी महेश सकट, लवजी पॅन्थर सेनेचा अध्यक्ष. नगर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीतील हिंदू मांग यांच्यावरती सतत काय ना काय कारणाने अत्याचार होत असतो. बऱ्याचशा केसेस माझ्याकडं आलेले आहेत. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे की या जिल्ह्याला जातीवादी जिल्हा म्हणून घोषित करावा. अशीच एक घटना घडलेली आहे. जावळा गावातील जामखेड तालुका या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षिकेकडून एका छोट्याशा मुलीला मारहाण झालेली आहे. त्या मारहाणीच्या अनुषंगाने त्यांची तक्रार जामखेड पोलीस स्टेशननी घेतली नसल्यामुळं ती पीडित माझ्याकडे आले. त्या पीडितांना घेऊन मी माझ्या संघटनेच्या लेटरपॅडवरती अहिल्यानगर येथील अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने ते पत्र जामखेड पोलीस स्टेशनला इथं चौकशीसाठी गेलं. तक्रार गुन्हा दाखल करणार म्हणून पत्र गेलं, परंतु राजकारण्याच्या दबावापोटी त्या अधिकाऱ्यांनी, जामखेडच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवून न घेतल्यामुळं त्या अधिकाऱ्याच्या विरोधात खात्याअंतर्गत चौकशी करून अनुसूचित जातीतील मुलीच्या पीडितीला न्याय न दिल्यामुळे व तपासात पसराई केल्यामुळे त्यांचे खात्याअंतर्गत चौकशी करून निलंबन करण्याची मागणी केलेली आहे व त्याच्यावरती अनुसूचित जाती कायद्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. अशा अनुसूचित जातीला न्याय न देणाऱ्या अधिकारी पोलीस खात्यामध्ये नसायला पाहिजे. अशा अधिकाऱ्यामुळं सर्व पोलीस खाते बदनाम होतं आहे. याचा विचार वरिष्ठ पातळीवर करण्यात यावा अशी मागणी करून त्याचा तपास विभागीय आयुक्त कार्यालय ते कर्जत येथे आज रोजी चालू असून आज साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की योग्य तो पीडितेला न्याय देऊ. सर्वांना जय लवजी. धन्यवाद.